हाय गाइस, हॅलो, वेलकम टू अवर चॅनल. वेलकम. तर काय बोलायचं? तर पहिली गोष्ट, येस, आमची एंगेजमेंट झालेली नाही आहे. सगळे ज्या प्रकारे कॉंग्रॅट्स करतायत, येस. एंगेजमेंट झालेली नाही आहे. आम्ही माझ्या आईबाबांची 25th ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली, तेव्हा आम्ही त्यांना ते सरप्राईज दिलं, म्हणून त्यांनी रिटर्न सरप्राईज म्हणून आमचं ऑफिशियल केलं पूर्ण फॅमिलीसाठी. तर आम्ही हा ब्लॉग बनवत आहे कारण का आम्हाला ही स्पेशल मेमरी ठेवायची आहे लाईफ टाईम, आणि विसरून जाऊ त्याच्या आधी हा बनवतोय पूर्ण डिटेल सकट स्टार्ट टू एंड. आमचा इनिशियल प्लॅन होता त्यांना फिरायला घेऊन जायचा. तू पण बोल ना काहीतरी, तू ऐकतोय नुसतं. पहिलं आम्ही जाणार होतो त्यांना घेऊन कुठेतरी महाराष्ट्राच्या बाहेर, मग तिथून फिरून आम्ही आलो मुंबईच्या जवळ. वीकेंड गेटवेवर आलो, वन डेवर आलो, आणि माझ्या बड्डेच्या एक दिवस आधी ह्याने मला कन्व्हिन्स केलं की नाही, त्यांना जे आवडतं ते आपण करूयात आणि सगळ्यांना बोलवूयात. आणि माझ्या बड्डेच्या दिवशी मी सगळ्यांना थँक्यू मेसेज सोबत इन्व्हिटेशनचे मेसेज पाठवत बसलेली. आणि असं काही नाही, बट मी नोटीस केलं आई बाबांना सर्वांसोबत टाइम स्पेंड करायला आवडतो. त्यांना त्यांची माणसं जवळ असतात, म्हणून आम्ही तो विचार केला की जसं त्यांच्या 25 वर्षापूर्वी त्यांच्या लग्नाला सर्व सोबत होते त्यांच्या, तसंच त्यांच्यासमोर तोच एक सीन आपण परत रिक्रिएट करूया की त्यांना तो सीन एन्जॉय करता येईल, त्यांना ते सर्व एन्जॉय करता येईल. सो आम्ही त्याप्रमाणे हे सर्व केलं. माझी आयडिया होती की त्यांना फिरायला घेऊन जायचं, आणि माझी आयडिया होती गेट टुगेदर करायचं. आता एकदम मोठा हॉल बुक करून सगळ्यांना पूर्ण खाण्याला घरच्याला जाता. तर मग बड्डे पासून आम्ही लिटरली 15 दिवसात पूर्ण प्लॅन केलं. व्हेन्यू होता आमच्या घराजवळच एक रेस्टॉरंट आहे, त्यांचा छोटासा हॉल होता. त्यांनीच डेकोरेटरवाल्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला. ते त्याच्यानंतर वरमालासाठी हा दादरला गेलेला, फिरला. तिकडनं अंधेरीला आम्ही विचारलं, अंधेरीला जी प्राइस सांगितली त्या प्राइस मध्ये जोडी आली, त्या प्राइस त्याहून कमी प्राइस, हाफच्या पण कमी प्राइस मध्ये पूर्ण जोडी, म्हणजे 2 हार आले, प्लस पाकळ्या घेतल्या. त्यांच्या कपड्यांसाठी आम्ही खूप फिरलो. ठरतच नव्हतं नक्की आम्ही त्यांना काय घ्यावं. सिल्वर जुबली म्हणून माझं इनिशियली थिंकिंग होतं की पूर्ण सिल्वर बॉर्डर किंवा सिल्वर असली पाहिजे जरी साडी. आणि पण मग असं झालं की बाबांना काय घ्यायचं, जोधपुरी घ्यायचं की वेगळं काही घ्यायचं, मग ते पण सिल्वरमध्ये मिळालं पाहिजे. आणि आईची सिल्वर जरीची साडी शोधण्यात आमचे जे वांदे झाले, हालत खराब. रविवार मालाड, बोरिवली मालाड, प्लस जी एक आहे फ्रेंड, ती पण साड्या शोधायला मदत करत होती. ती पण पार्ला फिरली, अंधेरी फिरली. तिला पण, म्हणजे मला आवडत नव्हतं, मला एक पण आवडत नव्हती. सगळे ते ब्राईट कलरमध्ये सिल्वर जरी होती, जे आम्हाला अजिबात नाही आवडत. माझी आणि आईची चॉईस साड्यांच्या बाबतीत ऑलमोस्ट सेम आहे, त्यामुळे आम्हाला काहीच आवडत नव्हतं. म्हणून मग शेवटी आम्ही स्विच केलं लाईट गोल्ड किंवा थोडंसं ब्रॉन्झ टाईप. सिंगल कलर, हां, सिंगल कलर तर ते ऑब्वियसच आहे, आम्हाला सिंगल कलरचंच जास्त मेजॉरिटी आवडते साडी. ते घेतलं बोरिवलीला, आईची साडी घेतली बोरिवलीला. तिकडनं मग आम्ही परत मालाडला आलो. मालाडला आम्ही पूर्ण फिरलो साडीसाठी, पूर्ण आम्हाला आवडलीच नाही, म्हणून बोरिवलीला गेलो. तिकडे सानिका आली, सानिकाने आम्हाला 1-2 दुकानात नेलं, तिकडनं घेतली साडी. मग परत मालाडला आलो. मग पहिल्या दुकानात नाही मिळालं ना, आपण पहिल्या दुकानात गेलो, तिकडे काही कलर मॅच होत नव्हते, म्हणजे कुठलाही तो अरे ये मॅच हो जाएगा, ये ले लो ते गळ्यात मारत होतं आपल्या इनडायरेक्टली. दुसरीकडे गेलो, तिकडे परफेक्ट कलर मिळाला, मॅचिंग घेतलं. कोटी मिळाली हवी तशी. मी बोललेलो या दुकानात मिळेल आपल्याला, आणि तिथूनच घेतलेलं. तिथून आम्हाला दोन्ही मिळालं मस्त, ते घेतलं. त्याच्यानंतर सिल्वर जुबली म्हणून मी रिंग्स घेतल्या सिल्वर. आईची जीवावरनं मागवली आणि बाबांची ज्वेलर्सकडे जाऊन घेतली. मापासाठी आईचं तर ते माझ्या मापाचं होऊन गेलं. बाबांच्या मापासाठी त्यांची जुनी रिंग शोधून ती लपवून नेऊन ज्वेलर्सकडे जाऊन ये साईज में रिंग चाहिए, ते पण त्यांना काही न कळू देता, त्यांना काहीच आयडिया नव्हती. बाबांना थोडा डाऊट आलेला की काहीतरी आहे, शिस्त आहे,
पण पण काय काय ते माहित ते कळलंच नाही शेवटपर्यंत. त्याच्यानंतर मग सगळं धावपळ धावपळ रोज, हे राहिलंय ते राहिलंय, ज्वेलरी राहिली आहे, छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्या आहेत, मेन्यू डिसाईड करायचा आहे, सगळं सगळं सेकंड लास्ट डे पर्यंत आमची फक्त हे आणायचंय ते आणायचंय हेच चालू. सेकंड लास्ट त्या दिवशी पण आम्ही हे घ्यायचंय ते घ्यायचं, आमचं त्या दिवसापर्यंत तेच चालू होतं. स्कूटीवरनं तो 3 किलोचा केक मी एवढी भीती वाटत होती, असं भरून पूर्ण थोडासा लागलाच तरी पण ते नशिबाने बॅक बॅक साईड साईडला लागला आणि तो एवढा दिसून पण नाही आला, कोणाच्या कळण्यात पण नाही आला. फ्रंट साईड केक खूप मस्त होता. त्याच्यानंतर मग त्या दिवशी 7 वाजताचा टाइम दिलेला सगळ्यांना. खरं 6:30 पावणे 7चा टाइम दिलेला, पण सगळ्यांना लेट झाला. वेट त्याच्या थोडं आधीपासून चालू होतं. काय डेकोरेशन पासून. ते डेकोरेशन तू केलेलास, तू सांग. सो डेकोरेशन वाल्याच्या इथे मी गेलो. जस्ट तो डेकोरेशन वाला आलेला होता, त्याने डेकोरेशन स्टार्ट केलं. त्याने सर्व त्याची जे काही त्यांनी सामान आणलं डेकोरेशन त्याने स्टार्ट केलं. मग म्हटलं आत्ता होईल. तो टाइम वाढत गेला. म्हटलं आता 6 वाजले, 6:15 झाले, आता लोक यायला लागतील, त्यांच्यासमोर डेकोरेशन ते चांगलं दिसणार नाही. पण ते डेकोरेशन वाल्याने डेकोरेशन खूप मस्त केलेलं होतं. चांगलं. देन मी पण आलो घरी, रेडी वगैरे झालो. माऊ तर रेडी झालेलीच होती ऑलरेडी. सो माऊ मॅडम निघाल्या, कारण एक जण वेन्यूवरती यायला लागलो. माळेला परत ओरडतोय. करायचं काय माझं तेच चालू होतं. मॅडम गेल्या, आई बाबा इकडे रेडी झालेले आहेत. आई बाबा आजी निघायला, मी रेडी होऊन इथे आलो माऊच्या घरी. तर हे लॉक लावून निघायला बोललो थांबा माझा मित्र येतोय, जो फोटोग्राफरचा आमचा जो प्लॅन होता. त्यांना आम्ही हे सांगितलेलं की आम्ही त्यांना स्टुडिओमध्ये नेतोय, फोटो फॅमिली फोटो, प्रोफेशनल फॅमिली फोटोज काढायचे आणि मला फ्रेम करून लावायचंय घरी, असं तसं हे सगळं त्यांना सांगितलेलं की आपण तिकडे जातोय. म्हणून पूर्ण एवढा तामझाम, नवीन कपडे, ज्वेलरी, मेकअपसाठी मी माझ्या फ्रेंडला सांगितलेलं. मी आईला बोलली की तिने इंस्टाग्रामवर टाकलेलं की तिला मॉडेल हवी आहे, ती नवीन चालू केलं आहे, तर तिला पोर्टफोलिओसाठी तिला हवं आहे, असं तसं तिला बोलून ते केलं की त्याचा पण डाऊट नको यायला की एवढं फोटो काढायला एवढं मेकअप आर्टिस्ट कशाला. ते केलं. ती पण आलेली होती. तिला मी बोलली मेकअप झाला, हेअर झाले की तू थोड्या वेळाने निघून जा. तिला काय असं काय हे नाही बोलली. ह्याला मी अडकवलं की तू थांब. आई बाबा रेडी आहेत, आजी रेडी आहेत, मला विचारतात निघायचं कधी. मी काय बोलू आता. या मॅडम एकदा पुढे जाऊन बसलेल्या होत्या, यांना मी सांगितलं थांबा इकडे, पण या मॅडम पुढे जाऊन बसल्या, मी ह्यांना थांबव कसं. तर मी विषय काढला की माझा मित्र जो फोटोग्राफर, त्याला जरा स्टेशनला काम आहे, तो स्टेशनला गेलाय, जास्वंदी पुढे जाऊन जरा डेकोरेशनचं वगैरे तसं ते सर्व बघतोय. तर मी थांबवलंय. मग या काका तुमचा फोटो काढतो, काकूंचा फोटो काढतो, दोघांचा एकत्र कपल फोटो काढतो, आजीसोबत तिघांचा फॅमिली फोटो काढून काढतो. ते सर्व करत 7चे 7:30 केले. फायनली माऊचा मला कॉल आला. माऊ बोलले की फोटोग्राफर वगैरे फॅमिलीमध्ये ऑलमोस्ट 30-35 जण आलेले. पण लेट झालेला. हो, माझी थोडी सटकलेली. किती वेळ येणार काय सांगू. माझं झालेलं जरा. मग तेच आई बाबांना सांगितलं आपल्याला हॉटेल आहे त्याच्या अपार्टमेंटच्या गेटमधून जायचं आहे. बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअरला ते रेस्टॉरंट आहे. सो मी त्यांना मी असं सांगितलेलं की त्या बिल्डिंग मध्ये फर्स्ट फ्लोअरला त्याचा स्टुडिओ आहे. सो त्यांची एंट्री मी रेसिडेन्शियल एरिया साईडने घेतली, कारण रेस्टॉरंटच्या स्टार्टिंगला त्यांचा बोर्ड लावलेला 25th अॅनिव्हर्सरीचा, कारण का बाकी सगळे गेस्ट येणार होते त्यांना कळायला म्हणून. तो फ्रंटला तो गेट, त्यामुळे त्यांना तिथे जाऊ द्यायचं नव्हतं. बॅक साईडने त्यांना फर्स्ट फ्लोअरला घेऊन गेलो. मग तिकडनं एंट्री होती. एंट्री आमच्या मनासारखी नाही झाली, ती थोडीशी फसली, पण जाऊ द्या, आता झालं ते. पण आम्ही ते सगळं रिकवर केलं. मी हे आमचं सगळं बोलून झाल्यानंतर मी सगळे व्हिडिओज, म्हणजे मला करायचा होता खरं व्लॉग किंवा छोटे शॉर्ट्स घ्यायचे होते, मला ते पण नाही करता आलं. पहिल्यांदा कळलं की इव्हेंट पूर्ण स्वतः मॅनेज करायचं आम्ही दोघांनी केलं. आमच्यासोबत सानिका होती, प्रसाद दादा होता, पण तरी पण ते असं झालेलं की मला काहीच नाही करता आलं. मी माझा फोन माझ्या फ्रेंडला दिला, तिला बोलली की तुला जेवढं जमतंय तेवढा व्हिडिओ फोटो काढ, ॲटलिस्ट तेवढं तरी राहील. बाकी काहीच नाही. एंट्रीचं नाही आहे माझ्याकडे, एंट्रीचं काहीच नाही आहे. एंट्रीचे फक्त फोटोज आहेत, 2-3 फोटोज आहेत एंट्रीचे. त्याच्यानंतर मग एंट्रीनंतर सरळ का ती आजोबांच्या फोटोला हार घातला. त्यांच्याशिवाय कुठलंही फंक्शन इनकम्प्लीट आहे. ते मला पहिले पाहिजे ते, मला बाकी काय माहिती नाही.
ते पण एक त्यांचा फोटो न्यायचा होता. नाही, मला आजोबांचा फोटो पाहिजे स्टुडिओमध्ये फोटो काढायला, हे मी घरी सांगून आजोबांचा फोटो पण घेऊन त्याच्यानंतर ते झालं. मग काय केलं, आम्ही पाय धुतले आई बाबांचे. मेन गोष्ट बेअर मिनिमम फॉर दॅम फ्रॉम माय साईड. त्याच्यानंतर मग औक्षण केलं. त्याच्यानंतर मामीने आणि काकूने आईची ओटी भरली, एक माहेरची आणि एक सासरची अशी. ते झालं. मग त्याच्यानंतर त्यांच्या लग्नाचा एक छोटासा फ्लॅशबॅक दिला आम्ही. तो माझ्याकडे व्हिडिओ पूर्ण आहे, तो मी पूर्ण टाकेन, तो मी पूर्ण ॲड करीन. पहिली एंगेजमेंट केली, त्याच्यानंतर मामीने मंगलाष्टका लिहिलेला, तर मामीने आणि काकूने ते केलं. त्याच्यानंतर हार घातले, केक कटिंग केला, तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, ते मी सगळे ऍड करेन. मंगलाष्टका तू कुठे? ठीक आहे, मग करते नंतर. आणि एक मिनिट मला एक बोलायचं करते थोड्या वेळात. की आता भाऊ बोलली की 25 वर्ष आधी, सॉरी मला फक्त एक छोटी कंप्लेंट होती आत्या, की 25 वर्ष आधी नाही चालेल, यांचं लग्न उंबरगावात झालं आणि उंबरगावात, आणि ते मी अटेंड नाही केलं. हे चालणारच नाही, म्हणजे हे possible नाही. भाऊ तू तरी होती, जन्माला आलेलो, तू कुठे जन्माला आलेला? मला हे एक्सक्यूज नकोय. आम्हाला सगळ्यांना हे लग्न बघायचंय आणि ते फोटो व्हिडिओ मध्ये नाही, आम्हाला लाईव्ह ते लग्न बघायचंय. मला बघायचंय, मला बघायचं. येस पक्का. आपण साखरपुड्यापासून सुरुवात करूया.
झाला 25शीचा सोहळा साजरा आज झाला. जास्वंदीचा पुढाकार नक्कीच सार्थक झाला. राहुल मीनू पुढच्या तयारीस लागा. शुभाशीष तुमच्या सिल्वर जुबली साठी सुखी संसार होवो आहोत सदैव पाठी. शुभमंगल सावधान. तर मग बाबांनी मेन नाही आधी नाही त्याच्यानंतर मग सगळे भेटायला आले. पूर्ण ते रिसेप्शन काइंड ऑफ आहेर देणं वगैरे, फोटो सर्वांनी गिफ्ट आणले होते, सो ते सर्व झालं. फोटोज ते सगळं झालं. त्याच्यानंतर मग बाबांनी मला आणि वैभवला बाजूला घेतलं. आम्हाला बोलले, आता तुम्ही आम्हाला एवढं सरप्राईज दिलंच तर तर तुम्ही सांगून टाकता सगळ्यांना आज तुमचं. तो व्हिडिओ माझ्याकडे पूर्ण आहे, तो पण मी एंडला ऍड करणार आहे. आधी त्यांनी आय एम नॉट रेडी फॉर ऑल दिस. आधी पूर्ण आमचं कौतुक केलं, एवढं फंक्शन केलं. मग त्याच्यानंतर आमचं सांगितलं. मग ह्याच्या आई बाबांना पण पुढे बोलवलं. ह्याचा भाऊ लेट आला त्यामुळे तो कशातच नाहीये. फंक्शन संपल्यानंतर आला तो. तो नंतर फोटोज आणि होता, व्हिडिओ पण मध्ये तो आहेच एका पण फोटो आणि व्हिडिओ मध्ये नाहीये. मला नंतर हे झालं की एक पण फोटो नाही काढला आपण त्याच्यासोबत. ते झालं. मग त्याच्यानंतर तो एक मेन व्हिडिओ आहे. माहीत हातात आलेला आहे आणि खूप छान सरप्राईज. माझी जागा चालवते असू दे, मला हरकत नाही. सरप्राईज देणं आणि सगळं अरेंजमेंट तुम्हाला सगळ्यांना जे बोलवलं तिने काय काय आम्हाला सांगितलं होतं की स्टुडिओत जायचंय, फोटोशूट करायचं आहे आपलं फॅमिलीचं, आणि मग जेवायचं आहे आणि यायचं घरी. म्हणजे ठीक आहे, या बिल्डिंग मध्ये फोटो स्टुडिओ आहे वगैरे असं तर तिने सांगितलं होतं. असेल ठीक आहे. आता या बिल्डिंग मध्ये मित्र आहे म्हणे, मित्राचा स्टुडिओ आहे, घरामध्येच आहे. तो 7 वाजता येणार कामावरून, त्याच्यानंतर जायचं आहे. आणि मला 3 वाजल्यापासून तिने नाही बोलून कामावर लवकर या घरी. 3 वाजता येऊन काय करू, हिला मेकअप साठी मैत्रिणीला बोलवलं होतं की हिला मेकअप करायचा वगैरे. बाबा तुम्हाला मेकअप मी करीन, हिच्यासाठी मेकअप म्हणून बोलवलं. म्हटलं ठीक आहे. आणि सगळं इथं मेकअप वगैरे झाला आणि हे निघाले. म्हटलं मला मेकअप, मी माझ्या तयारीला मला जायचं. तेव्हा मला थोडं तयारी स्टुडिओत जायचंय फोटोशूट करायला. हॉटेलमध्ये ऑलरेडी डिझाईन इंटेरियर वगैरे चांगलं आहे, तिथे लोक डेकोरेशन वगैरे करायला देतील असं काही कल्पना नाही. म्हणजे ठीक आहे, काय तुझ्या स्टुडिओमध्ये काहीतरी करणार असेल प्रोग्राम. म्हणजे ठीक आहे, ती निघाली पाहिजे. आम्ही घरी थांबलोय. म्हणजे आईला मी घेऊन येतो, आईला सोडीन स्कूटरवर ना, परत मंजुरीला घेऊन येईन मी तिकडे. चालेल, डन झालं. मग वैभव आला. वैभव काय नाही, तो स्टुडिओवाला तो मित्र जातो आला नाही कामावरून, तो पण आमच्यावर घरातच बसला. तो म्हणलं जायचं नाही, म्हणून तो ट्रॅफिक मध्ये अडकलाय. तर आता कळला कोण ट्रॅफिक मध्ये अडकला. पण असं ती वेगळं की नाही गरज तिची काय, तिने जे काय मेहनत घेतली असेल ते मी समजू शकतो. आणि खरं म्हणजे आल्यानंतर आत आल्यानंतर जेव्हा तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर एक एक सरप्राईज होणार. हे पण आहे उपर काय सगळं सगळं जे आपले सगळे नातेवाईक तर सगळ्यांना तिने इन्व्हाइट केलं आणि सगळे आले. आता जे जसं आता संजय नाहीये किंवा जे अवेलेबल नाही तिथे आउट ऑफ तितके लोक नाही आले, पण ऑलमोस्ट मी सगळं आपलं परिवार सगळं आलेलं आहे. ते बघूनच एकदम मी आमच्या डोळ्याच्या डोळे पाणवले होते खरं की एवढं तिने केलेलं आहे सरप्राईज. तर माझा आज 25वा लग्नाचा वाढदिवस आमचा, एवढं तिने सरप्राईज दिलं आम्हाला. आता तिला पण मी सरप्राईज द्यायला पाहिजे किंवा तुम्हाला सरप्राईज द्यायला पाहिजे. तुम्ही आम्हाला दिलं सरप्राईज, तुम्ही आम्हाला दिलं सरप्राईज. आता आम्ही तुम्हाला सरप्राईज देतो की आता मुलगी मोठी झाली. आज तिने एवढं सगळं काम केलं, एवढं सगळं मोठं कार्य तिने आई बाबांचा पण 25वा लग्नाचा वाढदिवस तिने एवढा अरेंज केला व्यवस्थितपणे, खूप छान. आणि एवढं सगळ्यांना अरेंज करून सगळ्यांना फोन सगळ्यांना आता ते येतात खबर की किती दिवस कन्व्हर्सेशन चालू आहे, किती दिवस प्लॅनिंग चालू आहे, काय काय प्लॅनिंग चालू आहे, हे सगळे आता एक एक गोष्टीला बाहेर पडतात तिची. त्यामुळे आता तिचं आणि तुम्हा सगळ्यांसाठी एक गुड न्यूज देतो आजच्या या शुभ मुहूर्तावरती की सासून आता मोठी झालेली आहे. आमच्या लग्नाला 25 वर्ष झालेली आहे. मुलगी लग्नाची झालेली आहे आणि मुलीने लग्नासाठी
वर शोधलेला आहे. वैभवला जोडण्यासाठी आपण त्याचं स्वागत करूया आणि त्यांचा भाऊ म्हणून तिला आपण मदत करतोय आणि वैभवचे आई वडील पण इकडे आहेत. त्यामुळे त्यांनी सांगतो की तुम्ही पण इकडे होतं तिथे आमच्या नातेवाईकांना हे अक्षरच आम्ही जुने मित्र आहोत. म्हणजे आम्ही मुंबईवर सुद्धा आम्ही बाईक आलो होतो तेव्हा पण होते तिकडे. तर आमची पण पहिल्यापासूनच बाईक ते पण तिकडेच अंधेरीमध्ये आपल्या इथे. त्यामुळे आमची पहिली मैत्री ह्यांची मैत्री कधी झाली आम्हाला नंतर कळलं. पण एनिवे असं सगळं आहे की सगळी आम्हाला जसं आठवत तुमच्यासमोर ही तुमच्यासमोर वर्णन करतोय की आता ते कधी करतील काय करतील ते दोघं ठरवतील. पण आज त्या निमित्ताने मी आज तिने सरप्राईज दिलं म्हटलं तर मी पण सरप्राईज देतो. म्हणजे आई बाबांनी सरप्राईज दिलं तर मी पण देतो. ठीक आहे, धन्यवाद. आणि आता जेवणाची झालेली आहे नंतर जेवण तयार आहे. तर आता कार्य आधी काय फोटो सेशन करायचं ते करून जेवणासाठी आपण जाऊ शकतो. त्याच्यानंतर मग सगळे मग थोडा रिलॅक्स टाइमच ठेवलेला तेव्हा मग सगळे एकमेकांची गप्पा वगैरे मारत होते. सर्वांनी एन्जॉय केलं असं आम्हाला वाटतं. सगळ्यांनी- ऑब्व्हियसली सर्वांनी केलंच असणार, त्यावर आम्हाला डाऊट नाहीच आहे. मग घरी आल्यावर मला खूप जणांचे मेसेज आले की खूप मस्त केलं. मला ते एवढं असं हे झालेलं. सगळ्यांचे एवढे सगळ्या म्हणजे फॅमिलीमधल्या मोठ्यांनी सगळ्यांनी मेसेज केलेले की तू आई बाबांची एवढी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केलीस, मस्त केलंस. आणि म्हणजे एक तर काही एक्सपिरियन्स नाही. आम्ही दोघं पण लहान. 0. आम्ही 15 दिवस आम्हाला पण अजून विश्वास नाही बसत की आम्ही 15 दिवसांच्या आत आम्ही हे पूर्ण फंक्शन सक्सेसफुली एक्झिक्यूट करून केलं. 0 एक्सपिरियन्स. आम्ही फक्त मध्ये मध्ये प्रसाद दादा सानिका त्यांना विचारत होतो की त्यांच्याकडनं थोडी ॲडवाईस घेत होतो की हे असं असं आहे. आम्हाला त्यांनी 15 दिवसात पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे. ती एक थोडा प्लस पॉईंट होता आमच्यामुळे की त्यामुळे आम्ही थोडं कन्फ्यूज होत होतो. ते जरा स्टेबल क्लिअर झालं मिळत होती त्या बाबतीत. प्रसाद दादामुळे मेन, कारण त्याला एक्सपिरियन्स आहे. तर ते एक झालं. त्याच्यानंतर मग घरी आलो, सगळे गिफ्ट्स वगैरे ओपन करत होतो मस्त. असं अजून पण ते असं वाटतं की हे खरोखर झालं. अजून पण असं स्वप्नच वाटतं की अरे आपण स्वप्नातून उठलोय असं. हे स्वप्न मला होतं की तर काय. असं काय सांगू, मला असं नाही झालं अजून. हे आपण कसं ह्याला सगळे अरे जा बाई बापू. असं सगळ्यांकडनं असं अनएक्सपेक्टेडली जावई बापू ऐकणं इज लाईक हे काय सुरू आहे, हे खरंच होत आहे, हे काय सुरू आहे. बट भाऊची पूर्ण फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. मला सर्वांनी आपलंसं करून घेतलं. मला खूप आवडलं ते. अर्ध्यांना माहिती होतं खरं हो. तसं, पण तरी पण म्हणजे एकदम असं पूर्ण फॅमिली समोर ऑफिशियली सांगितलं असं ते काय. तसे खूप जण बोलले पण तेव्हा की मग लग्नाचं काय लगेच आई आणि बाबा नाही, ते त्यांचं ठरवतील, ते त्यांच्या पायावर उभे राहतील, ते त्यांचं करतील. जेव्हा ते बोलतील तेव्हा आम्ही लग्न लावू. त्यांच्याकडनं फोर्स नाही. आम्ही तर कुठेच जाणार नाही, आम्ही इकडेच आहोत. सो आम्ही आता आमचं बडबडणं बंद करतोय आणि बाय बाय. काय लाईक शेअर सकरपराई लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब. येस जे पण आहे. बाय बाय. असं आहे का. अरे बंद कर कॅमेरावर.